नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये पण आज आपलं गोदडीचं काम आता मी स्टार्ट करणार आहे. आणि इकडं पाहू शकता पारूने काय केलेलं आहे. हे बटाटे नाश्त्यासाठी आज पारू असं वडापाव बनवत आहे. आणि ही बघा आमची पिट्टू. पिट्टू इकडे बेटा, टाटा काय टाटा. तर 10 वाजत आलेले आहेत आणि 10 वाजत पाहू शकता 10 वाजत आलेले आहेत. आणि आज मला एका कस्टमरच्या 2 गोधड्यांचं काम रेडी करायचं आहे. तर त्यासाठी बा या टिपामध्ये असं आपण ठेवलेलं आहे. याच्यामध्ये या साड्या 2 गोधड्यांच्या साड्या आहेत. त्याच्यामध्ये लेस फॉल वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे. काल वेळ होता त्याच्यामुळं त्या साड्यांचे जे काही लेस होते फॉल होते काल मी काढून घेतले. आता फक्त मला ही गोधडी भरायची आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आज थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण गोधडी बघणार आहोत. तर जी रेग्युलर पद्धत आहे त्या पद्धतीने नाही, म्हणजे एक थोडी वेगळी पद्धत आहे. त्या पद्धतीने मी आज गोधडी बघणार आहे. आणि त्या पद्धतीने आपली गोधडी कशी येते हे पण मी आज ट्राय करणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. हे बघा आमचा हा पिट्टू. पिट्टू टाटा. नाच नाच जरा, नाचून दाखव. हे पिट्टू नाच. तर पारू आता मस्त असा नाश्ता बनवणार आहे. तू बनव नाश्ता लवकर. वडापाव खायचे आपल्याला गोधडी भरून. ठीक आहे, मला पहिली गोधडी भरून दे आणि नंतर मग आपण नाश्ता करूयात. हा, तिकडे दिदी कांदा कोथिंबीर कापायला लागले, तिकडे खुशी हे करायला लागले बटाटे बारीक. इकडे बघा ही आमची खुशीचं पण चाललंय. वडापाव खायची लई. हे काय करते खुशी? बटाटे बारीक करायला लागले. मॅच म्हणजे बारीक करावं लागतं ना. कढाई नीट धर बाय, हलवून देऊ नको सांडत. ठीक आहे. मला एक गोधडी बघून दे मग लवकर. एक गोधडी मला पटक्याच बघून दे. आज 2 गोधड्यांचं काम मला करायचं आहे ना. तर आता मी ह्या 2 गोधड्या बघणार आहे. याच्यामध्ये जे काही साड्या वगैरे असतील ते आता सगळं काढून घेतो पटापट. याप्रमाणे अशा साड्या आहेत. आता ह्या साड्या काढून आज वेगळ्या पद्धतीने गोधडी बघणार आहे आपण, है ना. आज वेगळ्या पद्धतीने गोधडी बघायची आपल्याला. तर साड्या आहेत, जुन्या साड्या मोजून वगैरे आपल्याला बरोबर 2 गोधड्या बनवायच्या त्याच्यामध्ये. अशा जुन्या साड्या दिलेल्या आहेत कस्टमरची. जवळजवळ 4 साड्या आहेत आणि आतमध्ये टाकायसाठी पाहू शकता अशा 2 बेडशीट दिलेल्या आहेत. तर या 2 बेडशीट टाकायच्या आणि ह्या 4 साड्या आहेत. म्हणजे साड्या कशा थोड्या पातळ असतात, साड्या थोड्या पातळ असतात आणि त्याच्यामध्ये जर बेडशीट टाकली तर थोडा भरीपणा येईल. तर कस्टमरने आपल्याला एवढंच दिलेलं आहे म्हणून आपण अशीच असा मस्त अशी गोधडी बनवणार आहोत. तर 2 गोधड्यांचं काम मला आज रेडी करायचं आहे. आता ही गोधडी पहिल्यांदा भरतो आणि हिचं काम मी आता स्टार्ट करणार आहे. तोपर्यंत आपला नाश्ता वगैरे पण रेडी होईल. तर दीदी पण पाहू शकता एक साईडला कांदा कोथिंबीर वगैरे कापत आहे आणि खुशीचं पण काम चालू आहे इकडं. ठीक आहे, ही गोधडी दे मला पारू बघून पटकस. तर पहा या पद्धतीने असं पारूने असं एका साडीला असं याप्रमाणे असं खाली अंथरलेलं आहे. ही खूप जुनी पद्धत आहे. या पद्धतीने सगळे लोक शिवत असतात आणि याप्रमाणे अशी साडी अंथरल्यानंतर यावरती पाणी शिंपडायचं असतं जेणेकरून आपला वरचा तुकडा कपडा असतो किंवा खालची जी साडी असते ती सरकू नये त्यासाठी. खालची साडी सरकत नाही त्यासाठी याप्रमाणे असं पाणी अंथरून घ्यायचं या साडीवरती. त्यामुळे आपले घड्या पण पडत नाही गोधडीला, है ना. आणि बाकीच्या सर्व साड्या आता याच्यावरती टाकायच्या आहेत. हे पिट्टू सर साईडला, सर साईडला सर. तुझी लोडबुड नको इथं. तर याप्रमाणे असे पूर्ण ज्या पाणी आहे सर्व तर असं अंथरून घ्यायचं जेणेकरून आपली साडी आता खालची सरकणार नाहीये आणि बाकीच्या सर्व साड्या आता आम्ही ह्याच्यावरती टाकणार आहोत. याप्रमाणे साड्या आपण अंथरत आहोत. तर पहिली साडी आपण अंथरली होती त्याच्यावरती बघा जेवढे पण आपल्याकडे साड्या असतील तर याप्रमाणे अशा सर्व साड्या आपल्याला अंथरायच्या आहेत. सर्व साड्या बेडशीट काय असेल तर याप्रमाणे अंथरून घ्यायचे आणि नंतर मग शेवटी आपल्याला वर जो कवर टाकायचा आहे तो आपल्याला कवर टाकायचा आहे. तर पाहूयात आज या पद्धतीने आपण गोधडी शिवणार आहोत. तर मी पहिली या पद्धतीने कधी गोधडी शिवलेली नाही तर पहिल्यांदाच अशी शिवत आहे. तर आपल्या पद्धतीमध्ये ह्या पद्धतीमध्ये थोडा फरक आहे. तर याप्रमाणे पाहू शकता असं आता सगळं आपण अंथरून घेतलेलं आहे. त्या बेडशीट्स होत्या त्या बेडशीट पण याप्रमाणे असं टाकलेलं आहे आतमध्ये. आणि आता याच्यावरती आपण जी शेवटचा आपला वरचा कवर लावायचा आहे तो आता वरचा कवर आपण टाकणार आहोत. तर आता वरची साडी पण मी अशी अंथरलेली आहे आणि वरच्या साईडने पण याप्रमाणे असं आता पारू पाणी अंतरत टाकत आहे जेणेकरून आपला कपडा असा वरची साडी आत आणि खालची साडी सरकली नाही पाहिजे त्यासाठी. आणि याच्यावरती आता पारू पिना पण लावणार आहेत म्हणजे आतली कपडा सरकणार नाही.
तर आपण हात शिलाई पण करू शकतो त्याच्यावरती. जर जो धागा असतो मोठा गोधडीचावाला, त्या धाग्याने आपण शिलाई पण करू शकतो. लांब लांब टाके करायचे. त्याच्यामुळे काय होतं की आतले कपडे आपले सरकत नाहीत. तर याप्रमाणे आता आम्ही पिना लावतो. तर पाहू आता पिना लावत आहे, पाहू शकता. याप्रमाणे असे हे पिना आहेत. तर सर्वत्र पिना लावत आहे. आणि पारू पहिल्यांदा या पद्धतीनेच गोधडी शिवायची. तर पारूला असं ही पारूची पद्धत आहे. पारू या पद्धतीने शिवत होती गोधडी पहिली पण. आता माझी पद्धत बिलाचं वेगळी काम आहे. येत नव्हतं ना मला, मग गोदडीचं काम मी असं करायचे त्या टायमाला. म्हणजे पहिले ब्लाऊज शिवता येत नव्हतं, त्यावेळेस पारू या पद्धतीने अशी गोधडी शिवत होती. माझी पद्धत वेगळी आहे, ती तर तुम्हाला माहितीच आहे. आता या पद्धतीने बघू पारूच्या पद्धतीने कशी येते गोधडी. ही पद्धत तर मला खूप सोपी वाटते. हां, हीच पद्धत सोपी आहे. फक्त याला चांगली धरून ठेवायला पाहिजे, हातातून सटकायला नाही पाहिजे गोधडी. पकडून ठेवावं लागतं हा, ना. पकडून ठेवायची. तर ठीक आहे, बघू आता ह्याचे. आता ह्याला काय म्हणतात, पुरण बांधणे म्हणतात ना. हा, गोधडी पुरण बांधून गोधडी शिवायची. हे पहिल्याचे जे आजीबाई ते असायचे ना, ते असेच जे बारीक सुरीक कपडे असतात आपल्या घरचे, पॅन्ट शर्टाचे, गाऊनचे, सगळे कपडे असे फाडून मग असं आतून नंतर सुई धाग्याने काढायचे त्या टायमाला. आता कसं नवीन सिस्टीम आली, मग मशीन मध्ये गोधडी शिवायला लागली सगळे. आता सगळे मशीन मध्ये शिवायला लागले. आता हाताने कोणी शिवत. हे पिट्टू सर साईडला नको पप्पाला टाटा खर्चा, चल इकडे इकडे पप्पाला पिट्टू सर साईडला सगळं. तर या पद्धतीला कसं आहे की बा थोडीशी जागा थोडी जास्त लागते घरामध्ये. तर आता ही जागा तर आपल्याकडे थोडी कमी आहे. जागा घरात गोधडी शिव बसत नाही, पाहू शकतो. एक साईडला आली पूर्ण ह्याची अशी आलेली आहे. तर या पद्धतीने शिवायला गोधडी नाही का, अशी थोडीशी जागा मोठी पाहिजे, जास्त थोडी, जेणेकरून आपली पूर्ण गोधडी बसेल अशी. याप्रमाणे आता पिना लावून घेतला बघा सगळीकडे. आणि आपल्याला वाटलं थोडंफार जास्तीचा भाग आहे, तर तो याप्रमाणे असं कट करून घ्यायचा जास्तीचा भाग. तर जागोजागी याप्रमाणे असे पिना लावून घेतात. त्याच्यामुळे काय होईल की आता आपले आतला कपडा सरकणार नाही. आणि नंतर आता आपल्याला या गोधडीला फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे गुंडाळून घ्यायचा आहे. याप्रमाणे असं गुंडाळून घ्यायचं असं. थोडं मागे तू पुढू नको जाऊ, मागे जागेवर ना. तर बघा असं रोल करून घेतलं, ह्याला म्हणतात पुरण बांधणं. पुरण बांधून असं गोधडी शिवायची. आता ह्याला पिना लावलेलं आहे, त्याच्यामधलं आतमधलं काय सरकणार नाही. तर याप्रमाणे असं आता गुंडळून घेतलेलं आहे सर्वत्र. आणि हे काय केलं रे, काय येते काळी महिना. तिथं आला होता विकायला एक माणूस आहे ना, 60 रुपये पावशेर. धुवून खावा असं नको. नाही, ती चांगली असते, मीठ लावलेलं असतं तसंच. मीठ लावलेले आहे ना. हा, पिट्टू तुला काय तुला खायचे का? हा, खायचे ना पिट्टूला. खा. तर मग आता हे गोधडीचं काम मी चालू करतो. पटपट एक साईडला टीप मारून घेतो. तोपर्यंत पारवता नाश्ता पण बनवणार आहे. तर ही मध्येच वडापाव बनवणार आहे, वडापाव. ते करवंदावाला आला होता मध्येच. तर आता हे खाऊन घ्या पटपट आणि लगेच कामाला लागायचे ते. हा, हा. काय पिट्टू तू पण खाते का? खाऊन दाखव पप्पाला कसं आहे. चल आता टीप मारून घेतो पटपट या गोधडीला. तर पाहू शकता याप्रमाणे असं आता मी या कुदीला टीप मारून घेतलेली. आता होत आलेली माझी, झालेलीच आहे ऑलमोस्ट. आता एक 10 मिनिटाचं काम राहिलेलं आहे माझं. तर मस्त अशी फिनिशिंग आलेली पाहू शकता. तर याप्रमाणे अशी मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. आता ही गोधडी झाल्यानंतर हिचा जास्त भाग पण मला कापायचा आहे. तर त्या टायमाला आपल्याला फिनिशिंग कशी आलेली हे कळणार आहे. आणि पारूचा बघा इकडं आता झाला नाश्ता तयार. पारूने मस्त असे वडापाव बनवलेले आहेत आज. संडेच्या दिवशी आम्ही बनवतो काही ना काही स्पेशल. तर मस्त असा वडापाव बनवलेला आहे. तिथे टेबल कसा झाला वडापाव? खुशी खा मग. हां, तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर त्या गोधडीचं काम मी पूर्ण करणार आहे. मस्त बनवला पाहून नाश्ता. कुठून शिकले एवढं? मिरच्या पण बनवलेल्या एकदम. ही कशाची मिरची? वडापावची लाल चटणी. लाल चटणी, मिरच्या. तर वडापाव असे संडेच्या दिवशी आम्ही नाश्ता म्हणून बनवत असतो कधी कधी. तर आता ह्या गोधडीचं काम मला पूर्ण ही झाली की अजून एक गोधडी बनवायची आपल्याला आहे ना. तर पारूच्या पद्धतीने आपण ही गोधडी बनवत आहोत.
तर मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर हे एक 10 मिनिटाचं काम राहिलं या गोदरीचं. 10 मिनिटं झाल्यानंतर आता आपल्याला फिनिशिंग समजेल कशी आलेली आहे ती. त्या गोदरीला आता पूर्णपणे शिलाई घेऊन घेतलेली आहे एक साईडला आणि तिचा जास्त भाग पण आता याप्रमाणे असं कट करून घेतलेला आहे. तर मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे, पाहू शकता आपण. याच्यामध्ये जे स्ट्रेचेबल चादर होते, स्ट्रेचेबल चादर टाकले होते आपण. तर पहा याप्रमाणे अशी मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे आणि आपल्या साईजमध्ये ठेवून बाकीचा जो काही जास्तीचा भाग होता तो आता आम्ही कट करून घेतलेला आहे. ही मागची बाजू आहे बघा, मागची बाजू पण एकदम व्यवस्थित अशी आलेली आहे. तर स्ट्रेचेबल चादर होतं याच्यामध्ये. आता या गोदरीला मला बॉक्स बनवायचे आहे, तर एक 2-2.5 इंचाचे बॉक्स या गोदरीला मी आता बनवणार आहे. तर या गोदरीला मी टीप मारून घेतले बघा, बॉक्स बनवून घेतले याप्रमाणे. तर 2-2.5 इंचाचे बॉक्स याप्रमाणे अशा मस्त असे बनवलेले आहेत. तर मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. आणि आता दुसरी गोदरी पण मला बघायची आहे. तर पहा त्या साईडला त्या जी काही लेस असेल किंवा फॉल असेल ते आता काढत आहे. तर दुसरी गोदरी पण मी आता बघून त्याची पण काम शिलाई काम चालू करणार आहे. तर ही पण गोदरी बघा एकदम मस्त अशी आलेली आहे. त्याच्यामध्ये स्ट्रेचेबल चादर होते, याचं फक्त आता बॉर्डर लावायचंच काम बाकी आहे. तर ही दुसरी गोदरी पण याप्रमाणे अशी भरलेली आहे आणि आता पारू त्याला पिना लावत आहे जेणेकरून आतले कपडे आपले सरकले नाही पाहिजे त्याच्यासाठी. तर एकदम पातळ साड्या आहेत. तर पातळ साड्या एकदम 7-8 साड्या आहेत. तर 7-8 साड्या याप्रमाणे अशा एकावरती एक ठेवलेल्या आहेत. तर ही दुसरी गोदडी आहे. आज मला 2 गोदड्या द्यायच्या होत्या. तर या 2 गोदड्यांचं काम मी आज रेडी करणार आहे. तर याप्रमाणे आता जवळजवळ 2 वाजायला आलेले आहेत. तर खूप असं ऊन पडलेलं आहे बाहेर. तर ह्या गोदड्यांचं काम मला आता रेडी करायचं आहे. तर 1-2 तासामध्ये ही पण गोदडी माझी आता होऊन जाईल. आणि पावला पण एक साईडला आता पट्टी लावायला खूप अशा गोदड्या शिवून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी. तर त्यावेळी एक साईडला आता पारू पट्टी लावणार आहे आणि ह्या गोदडीचं काम मला आता रेडी करायचं आहे. सकाळीच आपली आता ही गोदडी पूर्ण झालेली आहे. ही जी गोदडी होती लाल साडी, याच्यामध्ये आपण नुसते बेडशीट टाकल्या होत्या, स्ट्रेचेबल बेडशीट होत्या. तर आज याप्रमाणे आता 2 गोदड्या शिवून झालेले आहेत आणि पाहू शकता आता जवळजवळ 6 वाजलेले आहेत. आणि मध्ये थोडी लाईट गेली होती त्याच्यामुळे थोडा लेट झालो, पण त्याच्यामुळे तरी पण आपल्या 2 गोदड्यांचं काम आता रेडी झालेलं आहे. आणि एक साईडला पारून याप्रमाणे असं पट्टी लावून घेतलेली आहे 3 गोदड्यांना. 4 गोदड्यांची ऑर्डर होती एकाच कस्टमरची. तर 3 गोदड्या झालेल्या आहेत, त्यांच्या पट्ट्या वगैरे सगळं लावून झालेलं आहे. आणि इकडे पारून आता 4थी गोदडी घेतलेली आहे पट्टी लावायसाठी, बॉर्डर लावायसाठी. ही एक बॉर्डर लावून झाली की मग एकाच कस्टमरच्या 4 गोदड्या मला आता द्यायला जायचं आहे. तर पाहू शकतो याप्रमाणे लोणी आपल्या गावातल्याच गोदड्या आहेत, लोणीगडमधल्या. तर याची आपण शिलाई 350 रुपये घेतलेली आहे एका गोदरीची. तर 1400 रुपयाचं काम होतं त्यांचं. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. तर आता आपण भेटूयात एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सपोर्ट पण करा.